आणि या संदर्भात अहवाल येतो आणि वाशिष्ठी नदी ही महाराष्ट्रातल्या सर्वात प्रदूषणकारी ज्या नद्या आहेत ह्याच्यामध्ये त्याचा समावेश होतो. कसं बघताय, कारण हे जे पाणी आहे हे महत्त्वपूर्ण पाणी आहे आणि अशा पद्धतीने एक अहवाल आल्यामुळं नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. ह्या सगळ्या प्रकारात आपण कसं बघताय? असं आहे की चिपळूणमधून प्रमुख वाहणारी नदी आणि चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी देणारी नदी ही वाशिष्ठी नदी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. मी आज सकाळीच वाचलं आणि माहिती देखील मला मिळाली की सेंट्रल गव्हर्नमेंटचं MPCB बोर्ड असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं MPCB बोर्ड असेल, या बोर्डामार्फत काही चिपळूण शहरामध्ये पाण्याचे नमुने घेण्यात आले. तिथं काही पाहणी करण्यात आली, चौकशी करण्यात आली आणि त्या पाण्याचे नमुने अतिशय धक्कादायक आपल्या सर्वांच्या समोर आलेले आहेत की ज्या काही प्रमुख नद्या या राज्यातल्या प्रदूषित आहेत त्याच्यामध्ये या चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचं नाव येणं ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये MPCBनं चिपळूण नगरपालिकेला एक पत्र दिलं आहे आणि तात्काळ तुम्ही STP प्लॅन्ट म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र तुम्ही तात्काळ उभं करा अशा पद्धतीचं पत्र त्यांनी दिलं आहे. अशा प्रकारची पत्र यापूर्वी देखील याच खात्यानं दिली होती अशी माझी माहिती आहे. आणि जर याच्यावर नगरपालिकेनं तात्काळ काही उपाययोजना केली नाही किंवा तात्काळ याची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये खूप गंभीर अशा समस्येला इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागेल आणि त्याचे फार मोठे दुष्परिणाम हे इथल्या नागरिकांच्या एकंदरीत आरोग्यावर होतील, जीवनमानावर होतील. आणि म्हणून नगरपालिकेनं कुठल्याही प्रकारची कारणं, मला जी माहिती मिळाली ती नगरपालिका सांगते की अशा पद्धतीचं प्लॅन्ट उभं करण्याकरता म्हणून जे लागणारं भांडवल आहे, लागणारे पैसे आहेत त्याची आमच्याकडे तयारी नाही. परंतु त्याची तयारी नाही असं म्हणून आपली जबाबदारी आपल्याला झटकता येणार नाही, कारण हा शेवटी इथल्या नागरिकांच्या जीविताशी खेळ होऊ शकतो. आणि म्हणून या विषयाकडं नगरपालिकेनं गंभीरपणे पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे.